नमस्कार, मी दिनेश पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणा दिनेश. आज आम्ही आलो आहोत कांकरिया प्राणी संग्रहालय इथे आलेलो आहोत. इथे तिकीटवर आम्ही काढलेलं आहे आणि इथली एंट्री आहे. हे प्राणी संग्रहालय आशियातील नंबर 1चं प्राणी संग्रहालय आहे आणि हे प्राणी संग्रहालय 117 एकरमध्ये बसवलेलं आहे. 117 एकर ती दिसतोय. 117 एकरमध्ये आणि भरपूर याच्यामध्ये प्राणी वगैरे दाखवलेले आहेत. 117 एकर मध्ये जवळजवळ 3 तास हे फिरायला लागतो आपल्याला. थोडेसे प्रवासामध्ये थकलेले आहेत. या पल्लवी मॅडम, हे प्रफुल्लजी आमचे, हे सर्व आमचे मेंबर थकलेले आहेत, पूर्ण थकलेले आहेत प्रवासामध्ये, पूर्ण थकलेत. हे आमचे किरीट पाटील. चला, हे आमच्या मॅडम रितिका मॅडम. हे असं झू बनवलेलं आहे. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार.
आलो अहमदाबाद फिरण्यासाठी. आजचा दुसरा दिवस. आज आम्ही आलोत अहमदाबाद इथे दुधेश्वर इथे माता महाकालीचं मंदिर आहे. तिथं आलेलो आहोत. हे मंदिर प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिराला 100 वर्ष जवळजवळ झालेले आहेत म्हणजे असे सांगतात. आणि हे मंदिर स्थानिक लोकांसाठी जागृत देवस्थान आहे. तर आम्ही हे मंदिर आता बघण्यासाठी आलेलो आहोत. माता महाकाली की जय. माता महाकाली की जय. माता भद्रकाली मंदिर अहमदाबाद आम्ही इथं आलेलो आहोत. आता हे मंदिर पुरातन मंदिर आहे. आम्ही आलो ते मंदिर दाखवतो तुम्हाला मी. भद्रकाली माता मंदिर अहमदाबाद. माँ भद्रकाली कुरुक्षेत्र वाली, माँ भद्रकाली कुरुक्षेत्र वाली, शरण में आए जो भी सवाली, भरती मैया जी झोली खाली। माँ भद्रकाली कुरुक्षेत्र वाली, माँ भद्रकाली कुरुक्षेत्र वाली। अहमदाबाद येथील साबरमती नदी या नदीवरती हा वसलेला अटल ब्रिज हा आहे. हा आपल्या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरती आधारित आहे. आणि इथं पतंगोत्सव पण साजरा केलेला इथे या ब्रिजवरती. आणि ही नदी आहे, ही नदी साबरमती नदी. या नदीवरती हा ब्रिज वसलेला छान असं ब्रिज आहे. इथं जर रात्री जर आलो तर रात्रीचा नजारा वेगळा असतो. लाइटिंग शो असतो याच्यावरती आणि सुंदर असं बनवलेलं आहे. अटल ब्रिज साबरमती नदी, ही साबरमती नदी, या नदीवरती हा वसलेला आहे ब्रिज. सुंदर असं बनवलेलं आहे. अहमदाबाद येथील अटल ब्रिज साबरमती. हे आमची छोटी काय करते, छोटी छोनोलो छोनोलो. हे सर्व आमचे मेंबर येतात. हा भुयारी मार्ग आहे आणि सुंदर असं मस्त बनवलेलं आहे अटल ब्रिज. भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरती आधारित आहे हा ब्रिज. इथं पतंगोत्सव पण साजरा केला जातो. हे आमचे सर्व मेंबर. दुपारची वेळ आहे, 12:30 वाजले दुपारचे. हे मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार. छूने लगेगा आसमां, छूने लगेगा आसमां. कहता है दिल और मचलता है दिल, मोरे साजन ले चल मुझे तारों के पार. लगता आपण जर काका 110 ने गेलो आणि पाठचा 120 ने आला ठोकेल ना आपल्याला. पण काका आपण आलो कशात? ही आहे पावागडची गेट एंट्री आणि आता आतमध्ये जायला सुरुवात झाली. तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार. आणि इथं आल्यानंतर ऑनलाईन तिकीटं पण नव्हती, त्याच्यामुळे ही आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. सर्वजण आमचे मेंबर सर्व लाईनमध्ये आहेत. ही एवढी मोठी लाईन आहे. तिकीट मिळेल का नाही शंका आहे. बघूया मिळते का. ही सर्व रोपवेसाठी लाईन आहे. सर्व रोपवेसाठी लाईन आहे आणि सर्व लोक वाट बघतात का आपले तिकीट मिळेल का.
हे सर्व रोपेच्या लाईन मध्ये तिकीट आहे. तिकीट मिळालं तुम्हाला? नाही मिळेल. फुल आहे. कुठून आलात? उरण. पावागडच्या लाईन साठी हे सर्व आमचे मेंबर. आम्ही चाललो जातो दर्शनाला. हे सर्व लोक उभी आहेत खाली. आज रविवार असल्यामुळं इथं जास्ती गर्दी आहे. हे सर्व आमचे मेंबर चढतात. पहिल्या पायरीचा स्टेप आहे हा. त्याच्यानंतर रोपीने जायचं. त्याच्यानंतर परत 300 पायऱ्या चढायच्या. चला धाव झालो. चला आपण आता पावागड म्हणजे माता महाकालीच्या दर्शनासाठी आणि पावागड इथं हे पावागड जाण्यासाठी इथं रोपेची अशी सिस्टीम आहे. एकामध्ये म्हणत आहे 6 माणसं जातात. एका रोपेमध्ये 6 माणसं. एक कॅबिन मध्ये 6 माणसं जातात. आता आम्ही पावागडच्या रोपेमध्ये बसलेलो आहोत. एका याच्यामध्ये 6 जण आहेत. आम्ही हे 3 आणि समोर आमच्या 3 जण बसलेले आहेत. जवळजवळ 600 रोपे दिसतात. 6 कॅबिन. हे समोरून आलं एक रोपे आणि एका याच्यामध्ये फक्त 7 जण बसवतात. आम्ही 12 जण टोटल आहोत. अंतर म्हणते 5 मिनिटाचं दिसतं अंतर. आणि चढायला आपण गेलो पायथ्यापासून तर जवळजवळ 1.5 तास लागतो. आणि रोपे थांबल्यानंतर पुन्हा 300 पायऱ्या आहेत. 382 दम सोडलाय. हा हे शेवटचा स्टॉप म्हणजे 5 मिनिटं लागेल. फक्त 5 मिनिटाचा होतं. चला या उतरा. हे आम्ही आता उतरलेलो आहोत रोपेमधून. चला दुसरा रोपे म्हणजे एकामध्ये 6 राहतात. आणखी 6 आले आमचे. अरे पल्लवी 6 जण आले आमचे आता. तर रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. प्रचंड म्हणजे जास्तच गर्दी आहे. आणि शक्यतो तिकीट बहुतेक लोक लाईनीला होती. रोपेमधून उतरल्यानंतर थोडं 10 मिनिटं चालल्यानंतर इथं परत 300 पायऱ्या चढायला लागतात. हे आमचे सर्व आता मेंबर येतात. आणि इथं थंड हवा एकदम आहे. जवळजवळ 2400 फूट आपण वरती आलेलो आहोत. एक में खड़ग विशाल नेत्र रक्त से भरे केश मेघ से घिरे क्रोध से सना हुआ प्रचंड वेग नृत्य का पूजा सहस्त्र मात्र की हरे असंख्य पात्र की जय महाकाली जय महाकाली महाकाली जय महाकाली जय महाकाली महाकाली बोलो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 देह बेह काली माँ ललाट फैली लाली माँ मुंड माला धारे वक्ष भस्म जो भी हो समक्ष धूर्त के लिए हो काल भक्त की अभेद ढाल तंत्र मन समस्त यंत्र तुमसे आदि तुम पे अंत जय महाकाली Thank you.
आंदोलन चालू आहे. सर्व झेंडा वरती चढवल्यानंतर ही इथली पद्धत आहे सर्व डान्स करण्याची. हे लोक डान्स करतात, आमची पण मंडळी सर्व डान्स करतात. अहमदाबाद बनला तिसरा दिवस फिरण्याचा. आज आलो तुम्ही पावागड येथे. पावागड येथे माता महाकालीचं मंदिर आहे आणि पावागड हा समुद्र सपाटीपासून जवळजवळ 890 फूट मीटर आणि जवळजवळ 2460 पायऱ्या आहेत फूट. इथं आलेलो आहोत आम्ही आणि सुंदर असं जागृत देवस्थान आहे. पावागड पण असं ऐतिहासिक किल्ला आहे. इथं आम्ही आलेलो आहोत. इथं येण्याची कल्पना म्हणजे किरीटबाईचं म्हणणं होतं आमच्या मुलांची लग्न झाल्यापासून का आपल्याला पावागडला जायचं आहे. तर मी किरीटबाईला विचारतो, आपण काय सांगू शकाल पावागड बद्दल? पावागड हा एक महाकाळी मातेचं एक शक्तीपीठातलं एक अतिशय जागरूक देवस्थान आहे आणि आम्ही इथे अहमदाबाद इथे गेली 40 वर्ष राहत होतो मागील बाबांसोबत आणि त्यावेळेला या महाकाळी मातेचं अतिशय सत्व आमच्यावर राहिलं, त्यांची अतिशय कृपा आमच्यावर राहिली. सातत्याने बाबा आमच्या महाकाळी मातेचे भक्त होते आणि त्यांच्यातून अहमदाबादची महाकाळी माता आणि पावागडची महाकाळी माता इथे आम्ही सातत्याने यायचो, दर्शन घ्यायचो. तिची कृपादृष्टी नेहमीच आमच्यावर राहिली आणि म्हणूनच आज आमच्या नातवांना घेऊन आम्ही नातवांना आणि मुलींना आणि सर्व आमच्या सगळ्या सोहऱ्यांना घेऊन आज इथे देवीच्या दर्शनाला आलो. नातवाची केस देखील आज काढायची आहेत आणि तिची ताकद आणि तिची आपली शक्ती ही आमच्या पाठीशी नेहमीच असते आणि म्हणून आज एक जागृत दिवस झाला. 100 वर्षापूर्वीचा हा मंदिर आहे आणि गुजरातचं एक अतिशय धार्मिक असा स्थळ आहे आणि अशा ठिकाणी आज भेट देण्यासाठी आम्ही सर्व आलो आहोत. धन्यवाद. धन्यवाद गिरीराज. मी त्यांच्या धर्मपत्नी यांना विचारतो का कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यावर? महाकाळीचं मंदिर हे पावागडचं आहे आणि स्वयंभू असते आणि इथे नेहमी गर्दी असते आणि मी माझ्या छोटीचं नवस होतं नवस पूर्ण करण्यासाठी आलो आहेत. धन्यवाद. आहानाचं नवस होतं म्हणून ते पूर्ण करायला आलेत. धन्यवाद. धन्यवाद. मी आता पल्लवी कसं वाटतं इथं आल्यावर? किती फेरी? ही माझी असेल 3री-4थी फेरी. आम्ही नेहमी इथं येतो पावागडला. आमची महाकाली माता आमच्या सदैव प्रसन्न असते म्हणून आम्ही इथे नेहमी नियमितपणे दर्शनाला येतो. आपण यावेळी एकत्र आलो, खूप मजा आली. कृतिका, तू काय सांगू शकशील? हे मंदिर खूप जागृत मंदिर आहे. इथे आपण काही मागितलं तरी ती देवी आपल्याला सर्व देते म्हणून आणि सर्वांनी यावं अशी नम्र विनंती. धन्यवाद. इथं आम्ही सर्वजण आलो आणि आता सरदार वल्लभ भाई पटेल देश के एक ऐसे नेता थे जिन्हें भारत कभी भुला नहीं पाएगा. उनके बिना आज के भारत की कल्पना करना ही नामुमकिन है. उनकी दूरअंदेशी और राष्ट्र प्रेम हमें सदा प्रेरणा देते रहेंगे और हम उन्हें गर्व से सरदार कहते रहेंगे. सबसे ऊंचा था वो है और रहेगा. भारत की शान था वो सदा अमर रहेगा. सबसे ऊंचा है सबसे शानदार लोह पुरुष है हमारा सरदार. औलादी जिगरा मजबूत था वो इस धरती माँ का सपूत था वो. किसानों का अपना सरदार था वो हुकूमत पर तेज असरदार था वो. देश को जोड़ा शिल्पकार था वो सोमनाथ का जीर्णोद्वार था वो. ऋण आज उसका चुका रहे हैं हम उसे अंबर से ऊंचा अंबर से ऊंचा अंबर से ऊंचा अंबर से ऊंचा उठा रहे हो. सबसे ऊंचा है सबसे शानदार लोह पुरुष है हमारा सरदार. हो सबसे ऊंचा है सबसे शानदार लोह पुरुष है हमारा
अब सर राज्य गुजरात का एक नौजवान था। अपने माँ बाप की चौथी संतान था। जीवन था सादा, लेकिन बुद्धि बल अपार था। उसका सद्चरित्र था, देश उसका प्यार था। धुन में देश प्रेम की वो सदा मगन था। देश का सपूत वो भारत रत्न था। देशभक्ति का प्रण लेकर वो भूल गया बचपन के खेल। देश जोड़ना काम था उसका, नाम था सरदार वल्लभ भाई पटेल। जिसके दिल में ज्वाल था, देश का वो लाल था, राष्ट्र एकता का वो निशान था। ऐसे शिल्पकार को इतिहास भी नमन करे, उसके दिल में सारा हिंदुस्तान था। खंड खंड जोड़कर अखंड जो सूजन करे, ऐसा देशभक्त वो महान था। ऐसे शिल्पकार को इतिहास भी नमन करे, उसके दिल में सारा हिंदुस्तान था। देश तोड़ने वालों की उड़ा दी जिसने निंदिया,